नमस्कार शेतकरी मित्रांनो, नंदिनी डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपला चॅनल नवीन आहे. या चॅनलला तुम्हाला मशीनचे, गाभण मशीनचे व ताज्या मशीनचे विक्रीसाठी असणाऱ्या मशीनचे व्हिडिओ बघायला भेटतील. चांगल्या क्वालिटीच्या मशीनचे व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत या यूट्यूब चॅनलवर. तर चॅनल नवीन आहे, थोडा सपोर्ट करा. आत्ता या व्हिडिओमध्ये जी म्हैस समोर दिसत आहे ही म्हैस विक्रीसाठी आहे मित्रांनो. 5 महिन्याची गाभण म्हैस आहे. प्युअर मुर्रा, हरियाणा मुर्रा आहे. 100% प्युअर मुर्रा म्हैस आहे. आत्ता 3ऱ्या वेताला ही म्हैस गाभण आहे. 5 महिन्याची गाभण आहे. चांगल्या बुलकडून गाभण आहे. आणि आत्ता म्हशीच्या खाली मेल काफ आहे. आणि आत्ता म्हशीला दूध पण चालू आहे. म्हशीचा चेहरा बघू शकता, शिंग बघू शकता तुम्ही. एकदम लांब चेहरा आहे. शिंग एकदम रिंग आहे जागेवर. सडात अंतर वगैरे एक नंबर आहे. शेपूट पण एकदम निमुळती आहे. शेपटीवर शिरा आहेत. मित्रांनो, कधी दुधाळ म्हैस जी असते ती या शेपटीवर तुम्हाला शिरा बघायला भेटतील. रक्तवाहिनी ज्याला आपण म्हणतो त्या. आणि म्हैस बघू शकता मित्रांनो, मोठ्या मापाची म्हैस आहे. प्युअर मुर्रा म्हैस आहे. शेजारी जो रेडा दिसतोय तो आपल्या फार्मवर एक रेडा आहे मित्रांनो. आपण हरियाणावरून आत्ताच खरेदी करून आणलेला 1 महिनाभरापूर्वी. लवकरच त्या रेड्याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण अपलोड करू. तो रेडासुद्धा चांगला एकदम प्युअर मुर्रा आहे. त्याच्या आईचं 24,300 HLDBमध्ये रेकॉर्ड आहे. आणि समोरची जी म्हैस आहे ही पहिल्या वेतात हरियाणावरून आली होती. पहिल्या वेतात हिनं 12 किलो दूध दिलेलं आहे काट्यावर. आणि दुसऱ्या वेतात तिला 15 किलो दूध होतं. आपण बघितलेली म्हैस आहे. ताजीमध्ये सुद्धा एका चांगल्या मोठ्या गोठ्यावरची म्हैस आहे. मित्रांनो, तुम्ही सडातलं अंतर वगैरे बघू शकता. एकदम एक्सलंट अंतर आहे सडातलं. सडांची साईज वगैरे एक नंबर आहे. एकदम म्हणजे असे लांब सडंसुद्धा नाही आहेत आणि जास्त बारीकसुद्धा नाही आहेत. धार काढायसाठी एकदम व्यवस्थित सडं आपण ज्याला म्हणतो तशी सडं आहेत. म्हैससुद्धा अतिशय शांत स्वभावाची आहे मित्रांनो. म्हशीचा पुठ्ठा बघा, एक नंबर म्हैस आहे. ब्रीडिंग क्वालिटीची म्हैस आहे मित्रांनो. धार वगैरे सर्व गोष्टी बघू शकता तुम्ही. एकदम क्लिअर धार आहे. एकदम गोल धार आहे. धार फाटत नाही वगैरे काही नाही. सडात वगैरे कुठल्या दूध कमी जास्त असा काही प्रॉब्लेम नाही. अशाच चांगल्या चांगल्या मशीनचे व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत. विक्रीसाठी असणाऱ्या किंवा आपल्या फार्मचे अपडेट आपण देणार आहोत या यूट्यूब चॅनलवर. आणि म्हैस कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. म्हैस आत्ता 5 महिने गाभण पूर्ण आहे. आणि आत्ताच्या कंडिशनला म्हशीला एक 4-4.5 लिटर दूध आहे. ज्या मालकाकडून आणली आपण, जुन्या मालकाकडं, त्यांच्याकडे दोन्ही टाईम दूध द्यायची म्हैस. 3.5 लिटर 7 लिटर दूध होतं म्हशीला जुन्या मालकाकडं. पण आपल्याकडं आल्यावरती सकाळी काही दूध दिलं नाही तिनं. आता एकच टाईम दूध देईल ती म्हैस. आणि अजून वैरण वगैरे व्यवस्थित खात नाही आहे. एक 5-1 लिटर दूध धरून चाला मित्रांनो. आता 5-1 लिटर दूध आहे तिला. व अशाच अजून 2 ते 3 भाकड म्हशी मोठ्या मापाच्या मुर्रा आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. एकदा अवश्य भेट द्या मित्रांनो. आपल्या फार्मचं लोकेशन आहे गाव सांगुर्डी, तालुका खेड, जिल्हा पुणे. मित्रांनो, म्हशीला दाराला आंबवण वगैरे टाकायला लागत नाही. एकदम रवंत करत व्यवस्थित धार देते म्हैस. म्हणजे जरी कोणी शेतकऱ्यांनी खरेदी केली तरी अजून 1-2 महिने त्याच्याकडे दूध देईल आरामात. आणि अशाच म्हशी मित्रांनो म्हणजे परवडतात शेतकऱ्याला, ज्या 7 महिने गाभण होईपर्यंत दूध देतात. एक शेवटचे 2-3 महिने अंगावर सांभाळायला काही वाटत नाही म्हशी. आणि व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.